सध्या आपण आहोत इचलकरंजी येथील प्रभाग क्रमांक 16 नदीवेश नाका या परिसरात. आपल्यासोबत आहेत काही इथले कार्यकर्ते. जाणून घेऊया की नेमकं त्यांचा कौल कोणाकडे आहे. काय सांगाल सर आपण? हे बोलायचं झालं तर आम्ही तेलदाडी समर्थक आहे. का कारण आहे त्याच्यामागे कित्येक वर्ष झालं जेव्हा पाणी पुरवठा सभापती होती संजय तेलदाडी साहेब, तेव्हा पाणी आमच्या इथे एक दिवस आड येत होतं. पण आता कंडिशन अशी आहे की पाणी आणायसाठी लोकांना बरं पडायला लागते आणि मोर्चा काढलं तर यांनी केसेस टाकते. मग आता आम्ही करायचं काय नागरिकांनी? तर महत्वाचा मुद्दा आहे की पाणी येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बोलायचं झालं तर इथल्या भाविकांनी किंवा इथल्या भागातल्या लोकांना पण माहित आहे की तेलनाड साहेब काम करतात की नाही, आणि आम्ही पण जवळून बघितलोय की त्यांनी काम करतात की नाही. आणि त्यांच्या कामाचा हा मोबदला आम्ही 16 तारखेला दाखवणार आहे की नेमकं आम्ही काय मालक आमचं काय काम करतात आणि त्या पद्धतीने आम्ही कसं उतरून तुम्हाला परत आणि विकासाच्या प्रगतीने नेणार आहे हे आम्ही त्या 16 तारखेला दाखवणार. नक्कीच येत्या 16 तारखेला मतदान रूपी आशीर्वादातून त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती देणार असल्याचा यावेळी नागरिक सांगत आहेत. नेमकं तुम्हाला शिवशाही आघाडी का निवडली असेल त्यांनी, का त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? तर आघाडीबद्दल बोलायचं म्हटला तर पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना इथं ठेवायचं नाही. हा तर विरोधकांचा पहिला पहिला हे होता, षडयंत्र होता. त्याच्यामुळे त्यांना ठोसायला लागलं की यांनी कामं करायला लागल्यात, त्यांना कशाला द्यायचं, हे मोठा व्हायला आहे असं त्यांच्या मनात आहे. मग सामान्य कार्यकर्ता अहो त्यांच्या घरात पाणी जाते पुराचं, त्या माणसाला जमिनीत तो माणूस जमिनीत सुटलाय. ज्याच्या घरात पाणी जाते त्यालाच कळ पोचते हो. मग आता ते माणूस स्वतः उतरून काम करतोय, त्या गोष्टी बोलतोय, त्या लोकांच्या भिडतोय, तर मग आम्ही पुढे यायला काय जाते? मग एक सामान्यातला माणूस पुढे येत असला तर सामान्य लोक त्याला एकत्र येऊन मोठं करणारच घेऊ. आतापर्यंत अनेक विकास कामे केले तेलनाडी परिवारात तुम्ही सांगताय, नेमकी मोठी कोणती कामं आहेत की त्यांनी जे केलेत? सगळ्यात मोठं काम म्हणजे की नाही, लोकांच्या मनावर राज्य केलं. का सांगतो तुम्हाला, जिथं जिथं जाईल तिथं तिथं अडचण आहे असं कधी झालंच नाही. हा त्यांनी आल्यात, काम करतो म्हटल्यात आणि काम झालं नाही असं होत नाही. ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी काम होते, असा विषय आहे त्यांचा. नक्कीच आपण फिरत आहोत प्रभाग क्रमांक 16 मध्ये आणि आपण जनतेचा कौल घेतो आहोत. ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी तेलनाडी प्रेमी लोक जे आहेत नागरिक ते असंच आहेत, त्यांनी सांगत आहेत की नेमकं आतापर्यंत तेलनाडी परिवहन केलेल्या कार्याचा आढावा देत आहेत. नक्कीच यामुळे मतदारांचा कौल हा तेलनाडी परिवाराकडे असून यांचा विजय निश्चित मानला जात आहे इथल्या मतदारांच्या अनुषंगाने. कॅमेरामन अनवरसह योगेश पांडव, इचलकरंजी.